सप्रेम जय हरी. मित्रांनो, आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये आम्ही वेगवेगळे विषय या ठिकाणी घेऊन तुमच्यापर्यंत या ठिकाणी येत असतोय. परंतु आज आपण श्री क्षेत्र पंढरपूरला या ठिकाणी आलेला आहोत. आषाढी एकादशी निमित्त भव्य भक्तगणांचा या ठिकाणी मेळा आपल्याला बघायला मिळालेला आहे. पायी वारकरी आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी आज आषाढी एकादश झालेली आहे आणि द्वादश आहे आणि द्वादशीचा जो उपवास आहे तो उपवास या ठिकाणी सोडताना या ठिकाणी वारकरी भेटलेले आहे आणि काही महिला स्वयंपाक या ठिकाणी बनवताना दिसलेले आहेत. काही त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं मित्रांनो आज आरोग्याच्या संदर्भामध्ये विषय जर घेतला तर डॉक्टर सुद्धा म्हणतो ज्वारीची भाकर खा आणि आपलं आरोग्य चांगलं राहील. त्याच माध्यमातनं जुन्या पटलावर या ठिकाणी दुनिया येत आहे. आणि ताई, तुम्ही कुठून आलात? त्या महालिकेत तुम्हाला बोलता जातंय. तुमचं नाव काय? माझं नाव सुभेद्रा. अच्छा, मालकाला सांगायचंय का? सगळ्यांच सांगा. सुभेद्रा सुधाकर चौरे. कुठून आलात आपण? जीवाच्या वाडीहून आलोत आपण. जीवाची वाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? बीड मध्ये. बीड मध्ये. बरं, किती वर्षापासून इथे येत आहे तुम्ही? 3 वर्ष झालं मला. 3 वर्ष झाले. बरं, काय केलंय नेमकं आज स्वयंपाकात? आज स्वयंपाक केला आम्ही. वाकड्याची भाजी केली, मिरचू केलं, ज्वारीच्या भाकरी केल्या, वारकरी समद्या जीव घातले भरपूर. भरपूर तृप्त केलं त्यांना. हो, तृप्त केलं. पांडुरंगाकडे काही मागणी आहे का? काही पांडुरंगा का काय मागणी? असाच आम्हाला दरवर्षी येऊ द्यायची इच्छा येऊ दे म्हणून. आणि कशासाठी येऊ दे? आपल्या जीवाला सोडवून होण्यासाठी यायचं. आपल्या जीवाला सोडवून होण्यासाठी. सोडवण होण्यासाठी यायचं. मुलाबाळांसाठी काही? मुलाबाळासाठी काय मागायचंय मुलांना? आपण त्यांनी जन्म दिला हेच मोठं झालं. आपल्या मागे मुलांनी बी आपला असाच वारसा चालवावा हीच मागायची आपल्याला पांडुरंगाला. दुसरं काय मागायचं? हे आहे खरं जीवन. आता बघतोय आपण दुसऱ्या काही वारकरी महिला आहेत, त्यांना बोलायचंय ते तिकडे बोलून राहिला. हे यांच्याकडे बी हात करतात. यांना काय बोलायचंय? काय वाटतंय तुम्हाला? हे चांगला क्षण आहे का? आम्हाला वाटतं जीवाची वाढवून आळंदीला आलो की माऊलीच्या सावळ्यात चलावा, ही माऊलीची संपर्क आम्हाला मिळावा, अन्नदान आपल्या हातानं व्हावा, मुलांना सुख समान माऊलीनं द्यावा, आपल्या नातरुंडायला सुख समान द्यावा, संसारात यश द्यावा, आपल्या जीवाला यश द्यावा, जीवन आपलं सगळं सुखी ठेवावं माऊलीनं. काही शिक्षण काय व्हायला? काही पहिला दुसरा वर्ग? काहीच नाही. नाही. मुलाबाळांनी शिक्षणातून पुढे प्रगती करा वाटतं का? वाटतंय, पण आता शिकले नाही ना मुलं आपले. बाकीच्यांचे शिकले तर नातरुंड पत्रुंडाने व्हावा की सगळं व्हावा त्यांची. तुमच्यासारखे कष्ट त्यांना नको? नाही. आता देवानं त्यांना दिलं सुख तर घेऊ द्या, नाही दिलं आपल्यासारखंच होईल की. अच्छा, तुम्ही पायी आला? हा, पायी आलोत आम्ही आळंदीहून पंढरपूरला. मग ही जेवणाची सेवा अशीच आमच्या परंपरा जीवन हाय तोवर घडावा, वारकरी जीव घालाव, ही पंगत आहे आमची. शाबू असतो दूध. अच्छा मित्रांनो, असे काही वारकरी आपल्या सोबत आहेत जोडलेले. सर इकडे या. थोडस इथे दाखवा त्यांना की हे नेमकं चाललंय काय यांचं. काही एकदा थोडस इकडे या तुम्ही. इकडे यांना बी दिसले पाहिजे ना हे. काकू, तुमचं नाव काय? माझं सुनीता. अच्छा, लाजू नका ना, कारण की हे काय तुम्ही भाकरी छान करताय. कारण की आजकालच्या मुलींना भाकरी जमत नाही. काय वाटतं? बरोबर आहे का नाही? पण त्यांनी भाकरी करा वाटतं का? सुनीता आहे माझं नाव. सुनीता मारुती चौरे. अच्छा, बरं, भाकरी किती वर्षापासून करतो तुम्ही? आम्ही नवीनच आलो. यंदा झाल्या म्हणजे यंदापासूनच भाकरी शिकल्यात? आई वडिलांनी शिकवलं नाही का? अगं बारक्यापणी पासून करतात ना भाकरी. हसू दे ना माणसाने उलसक. तेच तर म्हणतो यार, आता कसं काय नेमके एका दिवसामध्ये भाकरी शिकलात? हसले पाहिजेत ना थोडीफार. ओके, बरोबर आहे. त्यांचा एक विरंगुळा आहे मित्रांनो. आजच्या ग्राउंडवर आहे ते दाखवते तुम्हाला. ही भाकरी आहे. खरोखर या भाकरी फार गरम आहेत पण खायला एकदम चविष्ट लागतात. ताई, तुम्ही कुठून आलात? आम्ही एकच आहे, जीवाच्या वाडीनच आलो. अच्छा, केस तालुका बीड काय जिल्हा. वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो. काय वाटतंय? पांडुरंगाचा आनंद, दिंडीचा आनंद, त्या सोहळ्याचा आनंद या. अच्छा, सगळं काय मागणी मागणार या ठिकाणी आज? महिला भगिनीसाठी काही संदेश देणार का? त्यांनी कसं वागावं, कसं पुढे जावं? महिलांनी पुढे जावा, चांगलं वागावा, सगळ्याला धरून मिसळून राहावा. आज वातावरण लय गढूळ झालं मावशी. लय गढूळ झालं, पण आता वातावरणात ते राहिले नाहीत ना. ते आता पुढलं वातावरण खराब झालंय. मग काय सांगणार आपल्या मुलाबाळांना, आपण युवक? चांगलंच त्यांना ज्ञान द्यायचं, शिकवायचं आपल्या मुलाबाळांना. ऐकलं तर ठीक, त्यांचं चांगलंय, नाही ऐकलं तर त्यांचं बेकार आहे. मित्रांनो, ही परिस्थिती आहे खरी. कारण तुम्ही या ठिकाणी ऐकून घेणं तुमची क्षमता असली पाहिजे. कारण की आज ही तरुण युवक युवती आहेत, भरकटलेल्या अवस्थेत आहेत. डिजिटलच्या याच्यावर नुसते डीजेवर गाणे म्हणतायत, तेवढ्या पुरतं या ठिकाणी तो आनंद घेतायत. पण आज बरोबर आहे बाई. हो, डीजे पाहिजे, हलकी पाहिजे, दिंडीत नाचायला पाहिजे, पकवाज वाजवा, टाळ वाजवा, अभंग म्हणजे ते म्हणाव, शिक्षण गवळणी घ्यायचं. म्हणाव,
हा शिक्षण घ्या. चालत का दिंडीमध्ये नाही नाही चालत. काय तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं पकवाज असाव, टाळ असाव, पुन्हा मृदंग असाव, तबला असाव, पेटी असाव, सगळ्यांनी गायन करावं, भजन करावं, गवळणी तेव्हा ती म्हणावं. दिंडीची शोभा आहे. हा तेव्हा दिंडीची म्हणजे शोभा. ते डीजेत नाही. आणि त्यांच्या बरोबर आम्हाला बी ज्ञान द्यावा त्यांनी, ना आम्ही बी शिकावा, ना आम्ही बी भरभरून म्हणावा. हे असं आहे मित्रांनो दिंडीतलं वातावरण. आता जातोय आम्ही तुम्हाला थेट या ठिकाणी काही मंडळी येथे जेवताना दिसलेली आहेत. ती दिंडी किती वर्षापासून येते? बकळ 20-25 वर्षापासून आहे. 20-25 वर्षापासून. बरं काय वाटते तुम्ही ज्वारीची भाकरीचा हा जो आनंद या ठिकाणी उपवास सोडत आहात? आनंद या आनंद सोहळा आहे. बरं डॉक्टर म्हणतो या ठिकाणी आरोग्यासोबत या ठिकाणी आपण पोळी न खाता भाकर खावं, भाकर चांगली राहते ना पोळीसाठी, शरीरासाठी पोषक आहे. शरीराचा पुरचे ज्वारीची भाकर. आज पांडुरंगाकडे काय मागणी केलेली आहे? आज पांडुरंगाचा आनंद मोरल्यावारीला याचं म्हणून, मोरल्यावारीला याचं म्हणून आनंद केलेला आहे. बस काहीच मागितलं नाही. सर काय मागायचं आहे? काही मुलाबाळांसाठी, काही शेतकऱ्यांसाठी, काही जनतेसाठी समजा 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 मागलेलं आहे की तसं. मागलेलं आहे. हो कायच खरं बाबा, हे काहीच मागितलं नाही, फक्त पांडुरंगाला पुढच्या वेळेस आम्हाला येऊ द्या असं म्हणतायत. हो वारी घडू द्या म्हणून. वारी घडू दे आमची, अशी एवढीच आमची इच्छा आहे. फक्त वारी घडू दे वारी घडू दे. आणि इथलं वातावरण सगळं बिघडून जाऊ दे, असं आहे का जगातलं? असं नाही वाटतं. नाही 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 तसं नाही, तसं नाही. खूप आनंद आहे मला वारीमध्ये. आणि आपली मुलं आपण जे करतो ते आपली मुलं करावा, म्हणजे संस्कार करावे, संस्कृती जपावी. हा, जपावी. आपली संस्कृती आहे ती जपावी. पण वारकरी असं व्हावा. वाटत नाही ना, आता लोक या ठिकाणी वेगळ्या दिशेने चालले. आपणही आपल्या मुलांना वारकरी संप्रदायाचा अभ्यास द्यावा. पकवाद शिकली पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, प्रवचन केलं म्हणजे पाहिजे. संत महात्म्यांनी जसं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे त्या वाद्यावर चालावं. हा संप्रदायाचा आपला अभ्यास शिक्षण घेऊन आपण संप्रदायाचा अभ्यास केला पाहिजे. वारकरी मित्रांनो हे आहे खरे बोल त्यांचे. शिक्षण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ध्येय गाठू शकतो, परंतु संस्कृती विसरता कामा नये. तुमचं नाव सांग. बालाजी आत्माराम घुगे. अच्छा, किती वर्षापासून वारीत होते? आम्ही 10 वर्षापासून वारीला येतो. बरं 10 वर्षापासून एखादा अनुभव काय सांगणार की ह्या दिंडीमध्ये असं घडलं, माझ्या मनोकामना पूर्ण झाल्या, काही असं काय आहे? दिंडीमध्ये सर्वात पहिलं प्रशासनाचे आभार मानायचे. पहिले आम्ही 10 वर्षाखाली जे येत होतो इथं, जे घाण वगैरे हे शासनाने ते अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केल्याबद्दल शासनाचे मनपूर्वक आभारी आहे. हे सर्वात 10 वर्षाच्या अगोदर पाहिलं बघितलं असतं एवढी सुख सुविधा नव्हती. म्हणजे घाण वगैरे सगळ्या ज्या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी कुठेही माणसाला असं बसावंसं वाटतंय. असं जे पहिलं होतं ते आता एकदम सगळं चलिंत्र चांगलं व्यवस्थित झाले. चांगलं आहे, प्रशासनाने चांगलं केलंय हो. सुविधा. हो, नंबर 1 सुविधा केल्या प्रशासनानं. मित्रांनो अशा प्रकारची सुविधा त्यांनी केलेली आहे, परंतु खरोखर वारकरी त्याची शिस्तीचं पालन करतात का हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं स्वच्छतेचं महत्व या ठिकाणी राहायला पाहिजे त्यांच्याकडनं, जेणेकरून प्रशासन 2 पाऊल तुमच्यासाठी या ठिकाणी पुढे येईल.